नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत. सकाळी उठलो तर बाहेर पाऊस सुरू होता. म्हटलं आज तर पांघरून सोडायची अजिबात इच्छा नाही. पण डोक्याचं इंजिन सुरू करण्यासाठी एक कडक चहा मारला आणि दिवसाची सुरुवात केली. खाली दुकानात रवा घ्यायला गेलो. रवा घेऊन आलो तर त्यात चक्क अळ्या निघाल्या. आई म्हणाली, "बेटा हा रवा परत करू नये." परत दुकानात गेलो. दुकानदार मला बघूनच म्हणाला, "काय भाऊ पुन्हा काहीतरी निघाल का?" म्हटलं, "हो भाऊ, रव्याबरोबर एक्स्ट्रा प्रोटीन फ्री दिलं होतंस." रवा बदलून घेतला आणि कटिंग करायला गेलो. तिथं पाहतो तर लहान मुलांना बसायला कार ठेवलेली. म्हटलं आपल्या लहानपणीची पाठीच भारी होती. त्यावर बसल्यावर नाविक केस कापतोय की मान मोडतोय शेवटपर्यंत समजायचं नाही. ऑफिसला जायला निघालो तर आई सीरियल बघत बसलेली. काय ते वीर की अरदास म्हणून काहीतरी. चक्क 10 दिवसात तिने 90 एपिसोड संपवले. हॉटस्टारवाल्याने जर हिला बघितलं तर हिचं सबस्क्रिप्शन परत घेतील. आज पाऊस असा पडत होता की डोकंच काही चालत नव्हतं. त्यात श्रीकांत भाऊ शान मारायला शूज घालून आले होते. आता ते शूज नाहीत. इतका चालताना चपचप आवाज येत होता की लोकांना वाटेल मी पावसात नाही तरावतून चालतोय. ऑफिसमध्ये जेवढा पगार तेवढंच काम केलं. जास्त काम केलं तर कंपनीला सवय लागते. संध्याकाळी पावसातून घरी आलो. वातावरण एकदम भारी झालेलं. म्हटलं आज भजी बनवूया. पण घरात येतो तर माझे सगळे कपडे बाहेर काढून फेकलेले. मी विचारलं हे कोणी केलं? आई म्हणाली मी केलं. म्हटलं का? तर म्हणे तुझा पसारा बघून वाटलं घरात चोरी पडली पण चोराला काहीच सापडलं नाही म्हणून तो फक्त कपडे उचकून गेला. खरं सांगतो पसारा इतका झाला होता की माझ्या कपड्यांमध्ये घर पुसायचं फडकं सुद्धा हरवलं होतं. एका टी-शर्टच्या खाली चार्जर, दुसऱ्याच्या खाली बेल्ट आणि एका पॅन्टच्या खिशात तर मला मागच्या महिन्यात हरवलेले ₹500 सापडले. शेवटी आईच्या धाकाने कपडे घडी घातले, पसारा आवरला आणि दिवस संपवला. थोडक्यात काय सकाळी रव्यात प्रोटीन, दुपारी शूजमध्ये पाणी, ऑफिसमध्ये काम आणि घरी आईचा क्लास. बाकी सर्व ठीक आहे मित्रांनो. फक्त माझं नशीब आणि पाऊस दोघेही थांबायचं नाव काही घेत नाही.